म्यूनिसिपल चुनाव 2026 के बैकग्राउंड में शहर के पॉलिटिक्स में एक बड़ा डेवलपमेंट हुआ और उबाटा ग्रुप को बड़ा झटका लगा है। युवा अभियान पार्टी में 650 से ज़्यादा एक्टिविस्ट और ऑफिस वेयर शामिल हुए हैं, जिससे उबाटा ग्रुप के एक्टिव वर्कर्स और ऑफिस वेयर व पूर्व कॉर्पोरेटर भरत चौधरी के बेटे सूरज भरत चौधरी भी शामिल हैं। इसमें एक साथ पार्टी में शामिल होने से अमरावती में पॉलिटिकल इक्वेशन बदलने के साथ साफ संकेत मिले हैं और इस एंट्री सेरेमनी में एमएलए रवि राणा ने पार्टी में शामिल हुए सभी वर्कर्स, ऑफिसर्स और वेयर्स के फूलों के गुलदस्ते देकर दिल से स्वागत किया। मौके पर बड़ी संख्या में एक्टिविस्ट, अधिकारी, नागरिक मौजूद रहे। मौके पर बोलते हुए एमएलए रवि राणा ने कहा कि सूरज भरत चौधरी को ऐसे लीडर हैं जो सच में वर्कर्स को समझाते भी हैं। आज युवा स्वाभिमानमध्ये मी पदार्पण केलं आणि माझ्यासोबत माझे प्रभागाची जनतासुद्धा आलेली आहे आणि मी खूप आभार करतो रवी भाऊचं की मला तुम्ही इतकी रिस्पेक्ट दिली आणि माझं स्वागत केलं आणि मला पक्षात तुम्ही सन्मान दिला। धन्यवाद। महायुतीच्या संदर्भात नागपूरमध्ये बैठक झाली। मुंबईमध्ये मी स्वतः बावनकुळे साहेब, मुख्यमंत्री साहेब यांच्याशी चर्चा केली। कालसुद्धा मोठ्या प्रमाणात युवा पार्टीच्या जागे वाटप संदर्भात अनेक वेगवेगळ्या पार्टी प्रभागाच्या एका उमेदवारावर चर्चा झाली आणि मोठ्या प्रमाणात आजसुद्धा दुपारी चर्चा झाली। मला असं वाटते अंतिम टप्प्यामध्ये जागा वाटपचा तिढा आलेला आहे। मोठ्या प्रमाणात जागेचा प्रश्न आमचा जवळपास पूर्ण झालेला आहे। काही जागा ज्या ठिकाणी आमचा टाय येत आहे त्या ठिकाणी जो उमेदवार मजबूत राहील, युवासेना पार्टीचा उमेदवार मजबूत राहील तर तो लढेल, भाजपचा उमेदवार मजबूत राहील तो लढेल किंवा शिवसेनेचा उमेदवार असेल तो लढेल। आता काही जागावर फक्त अंतिम चर्चा बाकी आहे। उद्या मुख्यमंत्री साहेबसुद्धा अमरावतीला आहे, बावनकुळे साहेबसुद्धा आहे। बावनकुळे साहेबांशी सुद्धा उद्या चर्चा होईल आणि संजय कुटे जे प्रभारी आहे ते सुद्धा उद्या येणार आहे। तर एकत्र आम्ही बसून हा जो जागेचा तिढा आहे, कुठेतरी जागेच्या संदर्भात काही ठिकाणी आमच्या एकमत होत नाही आहे, त्या ठिकाणी आमचं एकमत होईल आणि उद्या संध्याकाळपर्यंत हा पूर्ण जागा वाटपचा फॉर्म्युला निश्चित होईल। निश्चित झाल्यानंतर एकत्र आम्ही बसून प्रेस घेऊ आणि त्यानंतर मला असं वाटते आपापली भूमिका आम्ही स्पष्ट करू। आमचं अंतिम टप्प्यामध्ये जागे वाटप आलेलं आहे, युती आमची होणार आहे आणि त्या ठिकाणी मोठा भाऊ म्हणून भाजपला पूर्ण ताकदीनं त्याचा महापौर आम्ही बनवणार आहे। या संदर्भात सुद्धा युवासेना पार्टी पूर्ण त्याच्यासोबत आहे। आज उबाटामधून सूरज भरत चौधरी जे उबाटामध्ये अनेक वर्षापासून नगरसेवक होते, आज नगरसेवक असताना उबाटामध्ये अनेक वर्षापासून जे कार्यकर्ते 500 ते 600 कार्यकर्ते सूरज भरत चौधरीसोबत युवासेना पार्टी कार्यालयात त्यांनी प्रवेश केलेला आहे। काल राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या सपनाताई ठाकूर यांनीसुद्धा नगरसेविका होत्या, त्यांनीसुद्धा काल प्रवेश केला। तुम्ही पाहिलं त्यांच्यासोबत सुद्धा 400-500 राष्ट्रवादीचे अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला। या ठिकाणी उबाटाच्या भरत चौधरी नगरसेवक यांचा मुलगा सूरज चौधरी यांच्यासोबतसुद्धा 500 ते 600 कार्यकर्त्यांनी प्रवेश केला। अनेक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते प्रवेश करत आहेत। युवासेना पार्टीमध्ये खूप गर्दी झालेली आहे। त्या गर्दीचं समाधान म्हणजे तिकीट वाटपमध्ये समाधानपूर्वक आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, आम्हाला सन्मान मिळाला पाहिजे, आमचे कार्यकर्ते ॲडजस्ट झाले पाहिजे। या संदर्भातली उद्याच्या बैठकीमध्ये तो अंतिम निर्णय होईल। किती जागा अपेक्षित आहे? आम्ही 28 जागेची मागणी केली होती, त्यावर मोठी 75% जागा आमच्या पूर्ण चर्चा करून निकाली काढलेल्या आहे। 10-20% ज्या जागा आहेत त्याच्यावर उद्या चर्चा होईल, पण मला असं वाटते यातून तोडगा निघेल आणि आमची युती होईल। बनवणार आहे या संदर्भात सुद्धा युवासेना पार्टी पूर्ण त्याच्यासोबत आहे। आज उबाटामधून सूरज भरत चौधरी जे उबाटामध्ये अनेक वर्षापासून नगरसेवक होते, आज नगरसेवक असताना उबाटामध्ये अनेक वर्षापासून जे कार्यकर्ते 500 ते 600 कार्यकर्ते सूरज भरत चौधरीसोबत युवासेना पार्टी कार्यालयात त्यांनी प्रवेश केलेला आहे। काल राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या सपनाताई ठाकूर यांनीसुद्धा नगरसेविका होत्या, त्यांनीसुद्धा काल प्रवेश केला। तुम्ही पाहिलं त्यांच्यासोबत सुद्धा 400-500 राष्ट्रवादीचे अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला। या ठिकाणी उबाटाच्या भरत चौधरी नगरसेवक यांचा मुलगा सूरज चौधरी यांच्यासोबतसुद्धा 500 ते 600 कार्यकर्त्यांनी प्रवेश केला। अनेक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते प्रवेश करत आहेत। युवासेना पार्टीमध्ये खूप गर्दी झालेली आहे। त्या गर्दीचं समाधान म्हणजे तिकीट वाटपमध्ये समाधानपूर्वक आम्हाला
त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, आम्हाला सन्मान मिळाला पाहिजे, आमचे कार्यकर्ते ॲडजस्ट झाले पाहिजे. या संदर्भातली उद्याच्या बैठकीमध्ये तो अंतिम निर्णय होईल. किती जागा अपेक्षित आहे? आम्ही 28 जागेची मागणी केली होती, त्यावर मोठी 75% जागा आमच्या पूर्ण चर्चा करून निकाली काढलेल्या आहे. 10-20% ज्या जागा आहेत त्याच्यावर उद्या चर्चा होईल. पण मला असं वाटते यातून तोडगा निघेल आणि आमची युती होईल. सूरज भारत चौधरी जे उबाटाचे नगरसेवक आणि उबाटामध्ये अनेक वर्षापासून काम करत असलेले भारत चौधरी, सूरज भारत चौधरी हा आज युवासेना पार्टीमध्ये प्रवेश करत आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सूरजसोबत युवकांची मोठ्या टीम आहे, महिला आहे, बुजुर्ग आहे आणि मोठ्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या संख्येमध्ये सूरज या ठिकाणी युवासेना पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी आलेला आहे. आणि मला असं वाटते सूरजचं जे काम आहे ते युवकांमध्ये, गोरगरिबांमध्ये आणि महिलांमध्ये सातत्यानं सामाजिक क्षेत्रामध्ये भारत चौधरी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारा भारत चौधरींचा मुलगा सूरज चौधरी हा आज युवासेना पार्टीमध्ये आल्यानंतर आणखी ताकदीनं काम करल. आणि या ठिकाणी उबाटाला मोठा धक्का, उबाटाचे कमीत कमी 400 ते 500 कार्यकर्ते उबाटामधून युवासेना पार्टीमध्ये प्रवेश करत आहे. 400 ते 500 कार्यकर्ते उबाटा सोडून उबाटाला रामराम ठोकून युवासेना पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी आलेले आहे. आणि या ठिकाणी आज सूरजचा या ठिकाणी आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करत आहे.